हॅलो एव्हरीवन, मी मयुरी साबळे. सारथी डिफेन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मला माहिती आहे तुम्हाला थंबनेलवरून तर कळालंच असेल की ही मॅरेथॉन बॅच आहे. म्हणजे ऑलरेडी मी एक्झामसाठी रीडिंग वगैरे सगळं काही केलंच असेल. पण जेवढे काही इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत जे एक्झामला विचारले जाणार आहे, तर त्याचा आपण थोडक्यात जे आहे इम्पॉर्टंट टॉपिक्स या मॅरेथॉन बॅचमध्ये घेणार आहोत. जेणेकरून तुम्हाला एक्झामला गेल्यानंतर कोणत्याही क्वेश्चन आला तर त्याला टॅकल कसं करायचं, त्याला समराईज कसं करायचं यासाठी हेल्प होईल आणि तुम्हाला ते क्वेश्चन समजतील. कारण की आत्ताच्या कमी वेळामध्ये ते समजणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. तर पुढच्या 1.5 ते 2 तासाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सब्जेक्टचे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्याच्यावरती आपण लेक्चर्स घेणार आहोत. तर आता आपण सुरुवात करूया. लेट्स स्टार्ट इट. हॅलो गाईज. तर लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं की इंडियन पॉलिटी म्हणजे काय आणि पॉलिटिकल हिस्ट्रीचं थोडंफार आपण बॅकग्राऊंड पाहिलं होतं इंडियन पॉलिटिकल हिस्ट्रीविषयी, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ब्रिटन जे जोपर्यंत इथं रूल करत होते आणि त्यांनी जे काय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉज आणले होते त्यालाच कुठेतरी आपण फॉलो केलेलं, कारण की इट्स काइंड ऑफ आपल्या सिटिझन्सला त्या रूलला फॉलो करायची सवय लागली होती. सो आणि त्याच्यामध्ये इफिशियन्सी पण बऱ्यापैकी होती. बट ॲट द सेम टाईम आपण वेगवेगळ्या कंट्रीजचं कॉन्स्टिट्यूशन पण त्यावेळेस स्टडी केलं होतं आणि त्यातल्या चांगल्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणल्या होत्या. सो त्यामुळे आपल्याला एक आपला पॉलिटिकल हिस्ट्री, इंडियन पॉलिटिकल हिस्ट्री बघणं खूप जास्त गरजेचं होतं, जे आपण लास्ट लेक्चरला बघितलं आहे. या लेक्चरमध्ये आपण इंडिपेंडन्स, कॉन्स्टिट्यूशनल असेंब्लीज, त्यानंतर जे पहिले त्याला विभागलं कसं गेलेलं आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशनला कसं विभागलं गेलेलं आहे आणि त्यातले फर्स्ट 4 पार्ट्स जे आहेत त्याच्याविषयी डिस्कशन करणार आहे. हे लेक्चर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की दरवर्षी ॲटलिस्ट या लेक्चरमध्ये जे काही शिकवलं जाणार आहे त्याच्यावरती ऑल अराउंड 2 to 3 क्वेश्चन्स हमखास येतात. ॲट द एंड ऑफ आवर लेक्चर आपण क्वेश्चन्स घेणार आहे जे प्रिव्हियस इयरला या टॉपिक्सवरती आले होते. सो तुम्ही जर पूर्ण लेक्चर बघितलं आणि लास्टला तुम्ही आन्सर देऊ शकलात क्वेश्चनचं, तर दॅट मीन्स तुमची बऱ्यापैकी रिव्हिजन झाली आहे. चलो आता आपण स्टार्ट करूयात. तर लास्टच्या लेक्चरपर्यंत आपण 1935चा ॲक्ट पाहिला होता आणि त्यानंतरनं मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या 35च्या ॲक्टमध्ये फर्स्ट टाईम इंट्रोड्यूस केलं गेलं होतं कॉन्स्टिट्यूशनची आयडिया. ॲक्च्युली ती 34ला आली होती. M.N. रॉय जे होते ते या आयडियाचे हेड होते. म्हणजे त्यांना आयडिया ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कोणी आणली असं म्हणायला गेलं तर असं म्हणलं जातं की M.N. रॉय जे होते त्यांनी आयडिया ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आणली होती. ओके, सो आयडिया ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इंट्रोड्यूस बाय M.N. रॉय. हे खूप इम्पॉर्टंट पर्सन आहे. हा क्वेश्चन पण NDAला बऱ्यापैकी विचारला जातो, कारण की NDAला बऱ्यापैकी पॉलिटी जे आहे ते 1 लाईनमध्ये असतं आणि हा जो आहे त्यातला आवडता त्यांचा क्वेश्चन आहे बऱ्यापैकी. सो हा जेव्हा 35ला जेव्हा आयडिया ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये मांडली गेली होती त्यावेळेस त्याच्यावरती थिंक करायचं ठरवलं आणि फायनली एक ऑगस्ट ऑफर आली. त्या ऑगस्ट ऑफरमध्ये जे आयडिया ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे त्यांनी एक्सेप्ट केली आणि त्यावरती पुढचे प्लॅन बनवून हे ठरवलं. त्याच्यानंतर क्रिप्स कमिशन आलं 1942ला, ज्यावेळी त्यांनी भरपूर सारे पॉईंट्स मांडले होते की तुम्ही कसे कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली फॉर्म कराल आणि या संदर्भात त्यावरती मुस्लिम लीगने जे आहे नाराजी व्यक्त केलेली आणि त्याला एक्सेप्ट नव्हतं केलं. त्याचं मेन रिझन असं होतं की त्यांना सेपरेट नेशन थेअरी मांडायची होती, जी की क्रिप्स मिशनमध्ये नव्हती. आणि त्याच्या अकॉर्डिंगली किंवा लाईक सपोज फॉर एक्झाम्पल जर इंडिया डिवाईड झाला तर त्यावेळेस कॉन्स्टिट्यूशनल असेंब्लीचं कसं काय होणार आहे याच्याविषयी त्यांचं काहीच मत नव्हतं. सो त्यावेळेस ते खारिज करण्यात आली होती. त्यानंतर आफ्टर दॅट मतलब क्रिप्स कमिशन हे 1942ला हे 1940ला झालं आणि हे 19
1942ला इंट्रोड्यूस झालं होतं. क्रिप्स कमिशन जे होतं ते ॲक्च्युली त्यांचे जे हेड होते ते म्हणजे त्या कमिशनचे जे हेड होते त्यांचं नाव होतं क्रिप्स. सो दॅट्स वाय त्याला आपण क्रिप्स कमिशन बोलतो. त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये असं सांगायचं गेलं तर हे असं होतं की हे जेव्हा खारिज करण्यात आलेलं त्यानंतर नेक्स्ट अजून एक प्लॅन इंट्रोड्यूस करण्यात आला होता ज्याचं नाव होतं कॅबिनेट मिशन. म्हणजे कॅबिनेट मिशन जे की इंट्रोड्यूस करण्यात आलेलं 1946ला. आणि मग हे जे कॅबिनेट मिशन होतं हे सगळ्यांनी एक्सेप्ट केलं. त्यांच्या ज्या थेरीज होत्या किंवा त्यांच्या जे कॉन्स्टिट्यूशनच्या विषयीची जे मतं होती ते सगळ्यांनी एक्सेप्ट केले आणि फायनली आपलं जे असेंब्ली आहे, कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली आहे ती फॉर्म व्हायला सुरुवात झाली. आता ही त्यावेळेस माउंटबॅटन, आता हे झालं सगळं बॅकग्राऊंड अबाउट द कॉन्स्टिट्यूशन. आता त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की कॉन्स्टिट्यूशन आपली फॉर्म झाली, कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली आपली फॉर्म झाली. सो कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली जी फॉर्म झाली होती तर त्याच्यामध्ये मेन जे होतं ते काय 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 पॉईंट्स होते त्यांचे. तर त्यांचे पॉईंट्स असे होते की कॉन्स्टिट्यूशनल असेंब्लीमध्ये 93 मेंबर्स जे असणार आहेत ते नॉमिनेटेड असणार आहेत बाय द प्रिन्सली स्टेट. मेंबर्स फ्रॉम प्रिन्सली स्टेट्स. ओके. आणि बाकीचे जे आहेत ते इलेक्टेड असणार आहे. 1 सीट वॉज टू बी allotted for every million population. म्हणजे एका मिलियन पॉप्युलेशनमधून एक पर्सन सिलेक्ट केला जाणार आहे. हे इन शॉर्ट जे होतं ते कॅबिनेट मिशनचा प्लॅन होता ज्याला मग सगळ्यांनी मंजुरी दिली आणि आपलं कॅबिनेट मिशन कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली जी आहे ती फॉर्म झाली. सो आफ्टर दॅट वी नो दॅट माउंटबॅटन प्लॅन थ्रू आपल्याला इंडिपेंडन्स म्हणजे माउंटबॅटन प्लॅन नव्हता बट माउंटबॅटननी एक प्लॅन इंट्रोड्यूस केला होता ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं तुम्ही आयदर इंडियामध्ये राहाल किंवा पाकिस्तानमध्ये जाल किंवा ॲज अ इंडिपेंडंट स्टेट तुम्ही घोषित करू शकता. हे असं सगळ्या प्रिन्सली स्टेटला सांगितलेलं आणि त्यानुसार इंडिया आणि पाकिस्तान हे फॉर्मेशन झालं. तर तो जो आपल्याला जो इंडिपेंडन्सचा ॲक्ट होता तर त्या ॲक्टचं नाव होतं इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट ऑफ 1947. ह्या ॲक्टनुसार आपल्याला जे आहे ते स्वातंत्र्य भेटलं होतं आणि त्यांनी एक इंट्रीम गव्हर्मेंट फॉर्म केलं होतं. तर ते इंट्रीम गव्हर्मेंट फॉर्म केल्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं जोपर्यंत इंडिया जे आहे स्टुडंट्स. सो लास्ट लेक्चरला आपण पॉलिटी म्हणजे काय आणि आपली इंडियन पॉलिटिकल हिस्ट्री पाहिली होती. कारण की वी नो दॅट की ब्रिटिशर्सने जे काही पॉलिटिकल ॲडमिनिस्ट्रेशन आणि लॉ इन्फोर्समेंट केली होती लोकांना, आपल्या सिटिझन्सला त्या लॉजला फॉलो करायची एक सवय लागून गेली होती आणि त्याच्यामध्ये इफिशियन्सी पण बऱ्यापैकी होती कारण की ॲडमिनिस्ट्रेशन तोपर्यंत तेवढं ग्रो झालं होतं. सो आपण जे आहे बऱ्यापैकी ब्रिटिश ॲडमिनिस्ट्रेशन जे होतं ते ॲज इट इज ठेवलं होतं बट त्याच्यामध्ये भरपूर सारे चेंजेस केलेले. आपण अराउंड 60 स्टेट्सच्या कॉन्स्टिट्यूशनचा स्टडी करून मग त्यानुसार त्याच्यातले काही पॉईंट्स असतील किंवा आपलं जे कल्चर आहे, लँग्वेज अँड ऑल दोज थिंग्सला ध्यानात ठेवून आपण आपला एक सेपरेट असं ॲडमिनिस्ट्रेशन तयार केलं ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशन असं बोलतो. आता वी नो दॅट ही आयडिया फर्स्ट टाईम जी इंट्रोड्यूस करण्यात आली होती ती 1935च्या ॲक्टमध्ये करण्यात आलेली, जे की आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. तर ही आयडिया जी होती ती एम रॉय यांनी इंट्रोड्यूस केली होती. एम रॉय जे होते यांना
त्याच्यासाठी क्रेडिट दिलं जातं. सो तुम्हाला हा एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो की हू इंट्रोड्यूस द आयडिया ऑफ कॉन्स्टिट्यूशन, तर त्यांचा आन्सर आहे एम.एन. रॉय. मोस्टली हे NDAच्या एक्झामला येतं, CDSच्या एक्झामला कधीतरीच येऊ शकतं. सो इट्स अ इम्पॉर्टंट पॉईंट. आफ्टर दॅट आपण हे बघणार आहोत की जेव्हा ते ही कॉन्स्टिट्यूशनच्या आयडिया इंट्रोड्यूस करण्यात आलेली, त्यानंतर ना आफ्टर अराउंड 5 years नंतर ऑगस्ट ऑफर आली, ज्याच्यामध्ये ही आयडिया ऑफ कॉन्स्टिट्यूशन एक्सेप्ट करण्यात आलेली ब्रिटन पार्लमेंटकडनं. आणि त्याच्यावरती एक कमिशन बसवण्यात आलेलं, ज्याचं नाव होतं क्रिप्स कमिशन. क्रिप्स कमिशन हे त्याचं नाव यासाठी होतं कारण की त्याचे जे हेड होते त्यांचं नाव होतं स्टेफर्ड क्रिप्स, त्यामुळे आपण त्याला क्रिप्स कमिशन म्हणतो. हे क्रिप्स कमिशन आलं होतं 1942ला. त्यांनी भरपूर सारे पॉईंट्स मांडले होते, बट त्यांनी हे एक्सेप्ट नव्हतं केलं की 2 नेशन थेरी, जी की मुस्लिम लीगची होती. सो ती 2 नेशन थेरी जी आहे ती एक्सेप्ट न केल्यामुळे मुस्लिम लीगने हे प्रपोजल जे आहे ते रिजेक्ट केलेलं. मग त्यानंतर फायनली कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली फॉर्म करण्यासाठी एक कॅबिनेट मिशन बसवण्यात आलं होतं, जे की 1946ला आपल्या इथे आलेलं. आणि त्या कॅबिनेट मिशननी जे जे पॉईंट्स ठेवले होते तर त्या पॉईंट्सला एक्सेप्ट करून फायनली आपली कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली जी आहे ती फॉर्म करण्यात आली होती. त्याच्यामध्ये मेन पॉईंट काय होते की एव्हरी 1 million पीपल्समध्ये 1 सीट म्हणजे अलॉट होणार किंवा ते रिप्रेझेंटेशन असणार, जसं की आता आपल्या MLA आणि MP साठी असतं. सो म्हणजे लाईक वेगवेगळं असतं, 1 million नाही एक सिलेक्ट होत, बट दे आर अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ सर्टन एरिया. सो सेम सिमिलर त्या टाईममध्ये 1 million पीपल्समधून एक रिप्रेझेंटेटिव्ह सिलेक्ट केला जायचा बाय द पीपल्स. आणि मग तो माणूस जो असणार आहे तो त्या कॉन्स्टिट्यूशनल असेंब्लीमध्ये असणार आहे. अदर दॅन दॅट 93 पीपल्स वेअर नॉमिनेटेड फ्रॉम द प्रिन्सली स्टेट. म्हणजे आपल्या इंडियामध्ये जे डिवायडेड इंडिया नव्हतं, त्या इंडियामध्ये जे काही राज्य असतील तर त्यातले त्या राज्यांकडून प्रत्येक राज्याकडून 1 member जो आहे तो नॉमिनेट केला जायचा, जो कॉन्स्टिट्यूशनल असेंब्लीमध्ये असेल. याचं मेन रिझन असं होतं की म्हणजे त्यांनी पण त्यांचे पॉईंट्स जे आहेत किंवा लॉ मेकिंगसाठी त्यांनी ही हेल्प करावी. आणि आफ्टर दॅट अशा पद्धतीत आपलं कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली जी आहे ती फायनली म्हणजे फॉर्म व्हायला रेग्युलेट झाली आणि आपली कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली फॉर्म झाली. आता हे झालं 1946 पर्यंत. त्याच्यानंतर ना आपण कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली सेपरेटली एक टॉपिक घेऊन मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन हे एक सेपरेट टॉपिकमध्ये त्याला इन डिटेल तर बघणारच आहोत. बट आत्ता सध्याला मी एक क्रोनॉलॉजिकल म्हणजे आपण क्रोनॉलॉजीने जातच हो इयर टू इयर, तर मी त्यानुसार तुम्हाला एक्सप्लेन करते आहे. तर त्यानंतर जो होता तो आला होता इंडिपेंडन्स ॲक्ट, इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट. त्याच्या आधी माउंटबॅटन प्लॅन आला होता. तर माउंटबॅटन प्लॅन थ्रू असं सांगण्यात आलं होतं की इंडिया 2 पार्टमध्ये डिवाईड होईल, इंडिया अँड पाकिस्तान. जेवढे काही प्रिन्सली स्टेट्स आहेत किंवा बाकीचे म्हणजे सिटिझन्सला पण हा ऑब्वियसली अधिकार होता, तर ते आयदर पाकिस्तानमध्ये जातील किंवा इंडियामध्ये राहतील किंवा ते स्वतःचा ही सेपरेट असं नेशन फॉर्म करू शकतात. तर त्यांना 47 पर्यंत तो टाईम पिरियड दिला होता, म्हणजे की तुम्ही तुमचा डिसिजन आहे तो सांगायचा. तर त्यानंतर जो आहे तो इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट ऑफ 1947 आला, ज्याच्यानुसार इंडिया अँड पाकिस्तान असे 2 जे कंट्रीज आहेत ते फॉर्म झाले. त्याच्या व्यतिरिक्त 3 असे प्रिन्सली स्टेट होते ज्यांनी स्वतःचं सेपरेट असं कंट्री फॉर्म करायचं ठरवलं होतं, ज्यामध्ये जम्मू काश्मीर होतं, अलीगढ होतं आणि हैदराबाद होतं. तर हे म्हणजे आत्ताच्या हैदराबादचा एरिया होता. तर ह्या अशा पद्धतीत जे आहे ते 1947ची काहीतरी सिच्युएशन होती. त्यानंतर मग हे तिन्ही जे राहिलेले कंट्रीज होते ते फायनली इंडियामध्येच आले आणि अशा पद्धतीत कंप्लीट इंडिया आपण जो आत्ताचा पाहतो आपला भारत देश तो फॉर्म झाला. सो हे झालं 1947 पर्यंत जे आपले नेशनची जे काही सिच्युएशन होती त्याबद्दल. आता त्या व्यतिरिक्त काय होतं की आता ओके आपल्याला हे माहिती आहे की इथून पुढं जे आहे राज्यांकडे कोणती सत्ता नसणार आहे, आपलं एक कॉन्स्टिट्यूशन असणार आहे ज्याला सगळे फॉलो करणार आहेत. बट आपलं कॉन्स्टिट्यूशन रेडी नव्हतं जेव्हा आपल्याला इंडिपेंडन्स भेटला होता. तर मग तेव्हा ॲडमिनिस्ट्रेशन कोण करणार, जोपर्यंत आपलं कॉन्स्टिट्यूशन फॉर्म होईल आणि फ्री अँड फेअर इलेक्शन्स होतील आणि त्यातनं इलेक्ट झालेले मेंबर जे आहे ॲक्च्युली एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह पॉवर एक्सरसाइज करतील, तोपर्यंत
कोण ह्याला सांभाळणार, त्यासाठी एक इंट्रीम गव्हर्नमेंट फॉर्म केलेलं. इंट्रीम गव्हर्नमेंट म्हणजे माउंटबेटननी एक गव्हर्नमेंट फॉर्म केलं होतं. जोपर्यंत इलेक्टेड मेंबर्स त्या गव्हर्नमेंटमध्ये येणार नाहीत तोपर्यंत सगळ्या ज्या एक्झिक्युटिव्ह आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी आहेत हे इंट्रीम गव्हर्नमेंट सांभाळणार होतं. तर ते आपल्याला इंट्रीम गव्हर्नमेंट बघणं खूप जास्त गरजेचं आहे. हवं तर याचं तुम्ही स्क्रीनशॉटही काढू शकता. तर त्यावेळेस इंट्रीम गव्हर्नमेंटचे वेगवेगळे डिपार्टमेंट होते आणि त्याचे जे हेड होते तर त्याच्याविषयीची ही लिस्ट आहे. जसं की एक्सटर्नल अफेअर्स अँड कॉमनवेल्थ रिलेशन्स जे आहेत ते जवाहरलाल नेहरू बघत होते. त्यानंतर होम, इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग सरदार वल्लभभाई पटेल पाहत होते. फूड अँड ॲग्रिकल्चर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, इंडस्ट्रीज अँड सप्लाईज डॉक्टर जॉन मिथाई, लेबर जे आहे ते जगजीवन राम, डिफेन्स जे आहे ते सरदार बलदेव सिंग, वर्क, माइन्स अँड पॉवर जे होते ते CH बाबा बघत होते. फायनान्स जे आहे ते लिकायत अली खान पाहत होते. पोस्ट अँड एअरच्या बाबतीमध्ये जेवढे काही होते ते अब्दुल रब निश्तर हे पाहत होते. रेल्वेज अँड ट्रान्सपोर्ट जे आहे ते असफ अली पाहत होते. एज्युकेशन अँड आर्ट्सच्या बाबतीमधले जेवढे काही डिसिजन्स आहेत ते राजा गोपालाचारी पाहत होते. कॉमर्स जे आहे ते आय चंद्रीगड और चुंद्रीगड, आय डोंट नो की जर माझ्याकडनं रॉंग प्रोनाऊन्सिएशन होत असेल तर आय एम रिअली सॉरी. हेल्थ डिपार्टमेंट जे आहे ते गझनफर अली खान पाहत होते आणि लॉ डिपार्टमेंट जे आहे ते जोगिंदरनाथ मंडल पाहत होते. तर हे एक इंट्रीम गव्हर्नमेंट फॉर्म करण्यात आलेलं. हे मोस्टली CDSला यातून क्वेश्चन विचारला जाईल. सो मी हे तुमच्यापुढे प्रेझेंट केलं आहे तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. सो अशा पद्धतीत एक इंट्रीम गव्हर्नमेंट फॉर्म केलं गेलेलं जे की जोपर्यंत आपलं इलेक्शन झालं नाही लाईक 1950 तोपर्यंत हे इंट्रीम गव्हर्नमेंट इथं कार्यरत होतं. ओके, चलो आता नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला तो टॉपिक आहे इंडिपेंडन्स ॲक्टमध्ये. मेन असे पॉईंट्स असे लिहिण्यासारखे नाही आहेत. बऱ्यापैकी पॉईंट जे आहेत ते आपले ऑलरेडी डिस्कस झालेले आहेत की कसं 2 नेशन जे आहेत ते फॉर्म झाले होते अँड ऑल दोज थिंग्स. त्याच्या व्यतिरिक्त असं मेन असं हे नव्हतं त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये ह्यांनी हे सांगितलं होतं की 1947च्या ॲक्टनुसार की इंडिया जे आहे ते आता इंडिपेंडंट झाली आहे ब्रिटन रूलमधून आणि त्यानंतर पार्टिशन होणार आहे. इंडिया जे आहे इंडिया अँड क्रिएशन ऑफ 2 इंडिपेंडंट डॉमिनियन्स ऑफ इंडिया अँड पाकिस्तान विथ द राईट टू सिकेट फ्रॉम द ब्रिटिश कॉमनवेल्थ. त्यानंतर अजून काय केलेलं त्यांनी व्हॉइसरॉयची जी पोस्ट आहे ती अबॉलिश करण्यात आली होती. गव्हर्नर जनरलची पोस्ट अबॉलिश करण्यात आली होती. इट इम्पॉवर्ड द कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीज ऑफ द 2 डॉमिनियन्स टू फ्रेम अँड अडॉप्ट एनी कॉन्स्टिट्यूशन for their respective nations and repeal any act of the Britain Parliament including the Independence Act itself. याच्यामध्ये असं करण्यात आलं होतं की जोपर्यंत आपलं इलेक्शन होत नाही आणि इलेक्टेड मेंबर्सने एक असेंब्ली फॉर्म करत नाही तोपर्यंत जे काय लेजिस्लेचरचं काम आहे ते कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीच पाहणार. तर मग जोपर्यंत म्हणजे कॉन्स्टिट्यूशन तयार होती आहे तर त्याचे सेशन्स वेगळे असणार आहे आणि लेजिस्लेटिव्ह ॲडमिनिस्ट्रेशनचे सेशन्स जे आहेत ते वेगवेगळ्या डेट्सवरती असणार आहे. म्हणजे लोक तेच पण ते 2 कामं करणार वेगवेगळ्या. जेव्हा लेजिस्लेशनचं काम असेल तर ते तारखा त्यांना दिल्या जातील की या दिवशी आपलं लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जे आहे ती म्हणजे काम करणार आहे तर ती त्या दिवशी ते फक्त लेजिस्लेचरचंच काम करायचे आणि ज्यावेळी कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मेकिंगचं काम असेल तर त्या डेट्स त्यांना दिल्या जायच्या तेव्हा ते कॉन्स्टिट्यूशनचंच काम करायचं. तर अशा पद्धतीत आपलं इन शॉर्ट त्यावेळेसचं सगळं जे काय ॲडमिनिस्ट्रेशन होतं ते फॉलो होत होतं. सो आता नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे तो आहे कोणता कलर. ओके, मेकिंग ऑफ द
कॉन्स्टिट्यूशन, मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. सो याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय तर आपली कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली फॉर्म कशी झाली त्याच्याविषयी आपण शॉर्टमध्ये जे आहे ते थोड्यापूर्वी शिकलोच आहेत की कॅबिनेट मिशन जे आहे ते इंडियामध्ये आलं 1946ला आणि कॅबिनेट मिशनला ज्या फॉलो करण्यात आलं ज्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की 1 मिलियन पीपलमधून एक पर्सन जो आहे तो रिप्रेझेंटेटिव्ह राहील वगैरे वगैरे. सो टोटल जे मेंबर्स होते त्यावेळेस अनडिवायडेड इंडियामधले ते होते 389 मेंबर्स, ज्याच्यातले 296 जे होते ते इलेक्टेड मेंबर्स होते आणि 93 जे होते ते नॉमिनेटेड मेंबर्स होते प्रिन्सली स्टेटकडून. ओके, आता ह्या 296 इलेक्टेड मेंबर्समधले 208 मेंबर्स जे होते ते काँग्रेसचे होते, 73 मेंबर्स मुस्लिम लीगचे होते आणि 15 मेंबर्स जे होते अदर होते. म्हणजे लाईक काही लोकांनी कोणतेही पक्षाला जॉईन न करता इलेक्ट झालेले होते, काही SC ज्यांना SC ST यांना जे रिप्रेझेंटेशन भेटलेलं होते त्यातले होते. सो व्हेरियस थिंग्स म्हणून ते इलेक्ट झाले होते. असे 15 मेंबर्स होते. फर्स्ट मीटिंग जी होती अशा पद्धतीत आपली कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली जी आहे ते फॉर्म झाली होती. आता फर्स्ट मीटिंग जी होती ती कधी बसवण्यात आलेली, ती बसवण्यात आलेली 9 डिसेंबर 1946ला. मुस्लिम लीगने ही मीटिंग जी आहे ती बॉयकॉट केली होती कारण की त्यांची 2 नेशन थेरी अँड ऑल दोज थिंग्स किंवा ते त्यांचं सेपरेट नेशन फॉर्म करणार आहेत तर त्याचं कॉन्स्टिट्यूशन अँड ऑल देज थिंग्समुळे त्यांनी ही मीटिंग जी आहे ती बॉयकॉट केलेली. त्यावेळी फर्स्ट मीटिंगला 211 मेंबर जे होते ते प्रेझेंट होते. त्यावेळी फर्स्ट मीटिंगला कोणतरी चेअरपर्सन पाहिजे, प्रेसिडेंट पाहिजे. त्यामुळे जे ओल्डेस्ट पर्सन होते त्यावेळेसच्या कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीमध्ये ते होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. तर त्यांना टेम्पररी प्रेसिडेंट बनवण्यात आलं होतं. सो तुम्हाला असा क्वेश्चन विचारला गेला, हू इज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, तर त्याचा आन्सर असेल डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. पण जर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला असेल, हू इज द इलेक्टेड प्रेसिडेंट ऑफ द कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली, इलेक्टेड असा वर्ड जर तिथे आला असेल तर त्यांचं नाव आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे इलेक्टेड प्रेसिडेंट होते. इलेक्शन घेऊन त्या इलेक्शनमधून जे विन झाले होते तर ते प्रेसिडेंट होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बट ॲट द स्टार्ट जेव्हा फर्स्ट मीटिंग होती तर त्यावेळी कोणी ना कोणीतरी प्रेसिडेंट असायला हवं होतं. म्हणून जे नॉमिनेटेड म्हणजे लोकांनी नॉमिनेट केलं व इलेक्शन घेतलं की कोण ओल्डेस्ट पर्सन आहे तर त्याला आपण आता सध्याला प्रेसिडेंट म्हणू, तर ते होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. ओके, तर त्यावेळेस अजून व्हाईस प्रेसिडेंटसाठी पण इलेक्शन झालं तर ते होते HC मुखर्जी अँड VT कृष्णमाचारी. हे दोघंजण आपल्या कॉन्स्टिट्युशन असेंब्लीला 2 व्हाईस प्रेसिडेंट होते, ते हे 2 जण होते, HC मुखर्जी अँड VT कृष्णमाचारी. त्यानंतर अजून इम्पॉर्टंट पार्ट काय आहे मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्युशनमध्ये तर ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन, जे की इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं. रिझॉल्युशन जे की इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं 13 डिसेंबर 1946ला जवाहरलाल नेहरू यांनी इंट्रोड्यूस केलं होतं ते. तर याच्यामध्ये त्यांना सांगायचं काय होतं ह्या रिझॉल्युशनमध्ये की आपली फिलॉसॉफी काय असणार आहे किंवा फंडामेंटल्स काय असणार आहे, हे जे कॉन्स्टिट्यूशन आपण फॉर्म करतो आहे त्याचं. आणि तेच पुढे जाऊन आपलं प्रिएम्बल बनलं. कारण की हे जे रिझॉल्युशन होतं त्याच्यामध्ये एक्झॅक्टली सांगण्यात आलेलं की आपण कोणत्या कोणत्या पॉईंट्सला लक्षात ठेवून आपलं कॉन्स्टिट्यूशन बनवणार आहे आणि आपला मेन हेतू काय आहे हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉज बनवायचे. तर ते मुद्दा ध्यानात आणून देण्यासाठी हे ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन होतं, जे की त्यानुसारच आपण आपलं कॉन्स्टिट्यूशन फॉर्म केलं. म्हणून आफ्टर ऑल यालाच आपण आपलं ॲज अ प्रिएम्बल म्हणून घोषित करण्यात आलं, ज्याच्यामध्ये नंतरही खूप साऱ्या अमेंडमेंट्स झाल्या. आता हे झालं
ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशनच्या बाबतीमध्ये. त्यानंतर ना काय की कोणकोणते चेंजेस झाले. आता हे इंडिपेंडन्सच्या आधी झालेलं आहे. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जी होती ती 1946ला फॉर्म झाली होती. पण त्याच्या आधी जे काही त्याच्यानंतर ना आपल्याला इंडिपेंडन्स भेटला. तर मग इंडिपेंडन्स नंतर 2 नेशन फॉर्म झाले. सो आधी तर अनडिवायडेड इंडिया होती. तर मग डिवाईड झाल्यानंतर जे लोक त्यावेळेसच्या पाकिस्तानमधून निवडून आली होती किंवा त्यावेळेच्या पाकिस्तानमधल्या प्रिन्सली स्टेटमधनं नॉमिनेटेड होऊन आली होती, तर त्यांचं काय. तर त्यावेळी आपल्या कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीमध्ये जेव्हा आपल्याला इंडिपेंडन्स भेटला नव्हता तेव्हा 296 मेंबर्स जे होते ते 296 मेंबर्स जे होते ते इलेक्टेड होते. तर ते जेव्हा आपल्याला इंडिपेंडन्स भेटला त्यानंतर ते रिड्यूस होऊन ते 229 झाले होते. जे 93 मेंबर्स नॉमिनेटेड होते, हे नॉमिनेटेड मेंबर्स होते आणि हे इलेक्टेड मेंबर्स होते, जे की हे बिफोर 19 थोडंसं गोंधळ होतं इथे, कलर चेंज करते थोडा. सो before 1947, after 1947. Yes. So आणि ज्या नॉमिनेटेड 93 मेंबर्स आधी होते ते रिड्यूस होऊन 70 मेंबर्स जे होते ते राहिले होते. सो अशा पद्धतीत आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधली जी संख्या होती ती स्टार्टिंगला बिफोर टोटल मेंबर्स जे होते ते आधी होते 389, जे नंतर झालेले 299. सो आय होप त्यानंतर तुमच्या लक्षात राहिलं असेल. त्यानंतर जसं की आपण आधी चर्चा केली होती की असं ठरवण्यात आलेलं की जोपर्यंत इलेक्शन होत नाही तोपर्यंत कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली ॲज अ कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली पण वर्क करणार आणि ॲज अ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणून पण वर्क करणार. तर जेव्हा कॉन्स्टिट्युशनच्या बाबतीत ड्राफ्ट तयार केले असतील, त्याच्या अमेंडमेंटवरती चर्चा करायची असेल, तेव्हा डेट्स ठरवल्या जायच्या आणि कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली जे आहे ते समन व्हायची आणि तिथे ते डिस्कशन व्हायचे. आणि जेव्हा लेजिस्लेचरचं काही वर्क करायचं असेल तर त्याचे सेशन्स असायचे, त्याच्या डिफरंट डेट्स असायच्या आणि तेच सगळे मेंबर्स ॲज अ लेजिस्लेटर असेंब्ली म्हणून वर्क करायचे आणि काम करायचे. तर वी नो दॅट की कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीचे जे प्रेसिडेंट होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, जे इलेक्टेड होते. बट जे आपली कॉन्स्टिट्युशनल बॉडी जेव्हा ॲज अ लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणून वर्क करत होती तेव्हा ते त्याचे चेअरपर्सन, आता ह्याला चेअरपर्सन बोलणार बिकॉज प्रेसिडेंट इज कम्प्लिटली अनादर थिंग. प्रेसिडेंट कधी चेअरपर्सन नाही बनत हे आपल्याला माहिती आहे. सो जेव्हा कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली ॲज अ लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणून वर्क करत होती तर त्यावेळेस त्याचे चेअरपर्सन होते जी.व्ही. मालवणकर. सॉरी, थोडंसं स्पेलिंगमध्ये हे झालं, मावळणकर. सो हे इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत. आपली कॉन्स्टिट्यूशन जी आहे ती कम्प्लिटली 11 सेशन्समध्ये झाली होती. त्याला टोटल 2 years 11 months अँड 18 days लागले होते कंप्लीट व्हायला. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, एवढे डेज लागले होते. टोटल जे आहे ते 11 सेशन्स आपल्याला कंप्लीट करायला लागले होते. 26 नोव्हेंबर 1949लाच कंप्लीट झालं होतं, तेव्हा ते आपण अडॉप्ट केलं होतं. बट वी नो दॅट आपण कंप्लीट स्वराज्य याची घोषणा केली होती लाहोर अधिवेशनामध्ये 1928ला,
ज्याच्यामध्ये नेहरूंनी सांगितलं होतं की संपूर्ण स्वराज्य. तर त्यामुळे आपण तो दिवस नेहमी लक्षात राहावा यासाठी आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते इनॅक्ट केलं होतं 26 जानेवारी 1950ला. इवन तो आपलं कॉन्स्टिट्यूशन कंप्लीट झालेलं 26 नोव्हेंबर 1949ला. आता त्या व्यतिरिक्त सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्ट्स कोणत्या कोणत्या आहेत ज्या की NDAला विचारू शकतात, तर त्या आहेत की आपण नॅशनल फ्लॅग कधी अडॉप्ट केला होता. तर नॅशनल फ्लॅग अडॉप्ट केला होता आपण 22 जुलै 1947. त्यानंतर नॅशनल अँथम जे आहे ते अडॉप्ट केलं होतं आपण 24 जानेवारी 1950ला. त्यानंतर नॅशनल सॉन्ग अडॉप्ट केलं होतं आपण 24 म्हणजे त्याच दिवशी जानेवारी 1950ला. आणि राजेंद्र प्रसाद जे होते ते आपले फर्स्ट प्रेसिडेंट होते, फर्स्ट इलेक्टेड प्रेसिडेंट डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यांनी ओथ घेतली होती 24 जानेवारी 1950ला. सो हे जे पॉईंट्स आहेत ते NDAच्या एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट असे आहेत. तर हे तुम्ही ध्यानात घ्या. हवं तर आता स्क्रीनशॉट काढा. ओके. सो आता नेक्स्ट आपण बघूयात की आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही कमिटीज तयार केलेल्या. म्हणजे जसं की आपण असं म्हणतो की आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते लिहिलं गेलं होतं. तर ते एक जे काही ते कसं ॲक्ट करायचं, ॲक्च्युली त्याचं वर्क कसं करायचं, तर ते इन शॉर्ट जर सांगायला गेलं तर हे जे काही 389 मेंबर्स होते त्यांना कमिटीजमध्ये डिवाईड केलेलं. मग त्या कमिटीज वेगवेगळ्या कमिटीज असायच्या. फंडामेंटल राईट्सवरती कमिटीज असायच्या किंवा प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशनल कमिटी असायची, पॉवर कमिटी असायची, वेगवेगळ्या कमिटीज असायच्या आणि त्यांना त्यांचं वर्क दिलेलं असायचं. ते त्याच्यानुसार जे काही बिल क्रिएट करू शकतात किंवा त्यांना असं वाटतं की ह्या संदर्भात काही लॉ यायला हवेत, तर त्याच्यासाठी बिल क्रिएट करायचे की काय यायला पाहिजे, काय रिझन असतील त्याचे याचे, त्यांनी काय होणार आहे वगैरे वगैरे हे प्रेझेंट करायचे, क्वेश्चन आन्सर्स व्हायचे. आणि देन मग डिसाईड केलं जायचं की ओके हा जर लॉ आपण घेणार असो तर त्यातले कोणत्या कोणत्या गोष्टी कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन असायला हव्यात. तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फायनलाइज व्हायच्या आणि ड्राफ्टिंग कमिटी त्याला प्रॉपर पद्धतीमध्ये कोडिंग करून लिहायचं. कोडिंग म्हणजे कोणत्या आर्टिकल अंडर येणार, कोणत्या पार्टमध्ये ते जाणार, हे सगळं ड्राफ्टिंग कमिटीचं काम होतं. म्हणजे इन शॉर्ट हे समजून घ्या की प्रत्येक कमिटीचं एक डिफरंट काम होतं. अशा टोटल ज्या आहेत त्या 8 मेजर कमिटी होत्या आणि अदर मायनर कमिटीज होत्या. तर मेजर कमिटीज कोणत्या होत्या आणि त्यांचे हेड कोणते होते हे बेसिकली आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जातं. तर ते आपण बघूयात. ओके. सो मेजर कमिटीज कोणत्या कोणत्या होत्या त्या आपण पाहूयात. तर मेजर कमिटीज होत्या 8. त्यातली पहिली कमिटी होती युनियन पॉवर कमिटी, ज्याचे हेड होते जवाहरलाल नेहरू. त्यानंतर युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी, ज्याचे हेड होते जवाहरलाल नेहरू. प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी, त्याचे हेड होते सरदार वल्लभभाई पटेल. तर आपल्याला असं वाटत असेल की ओके एका कमिटीचे 2 हेड आहेत तर ते म्हणजे एकच माणूस ते बघतोय, तर असं नाही. त्या कमिटीमध्ये अदर मेंबर्स असायचे. त्या मेंबर्स आणि त्या कमिटीचे ते हेड होते. सो वर्क सगळेच इक्वली करत होते. फक्त त्या कमिटीचे हेड का ठेवले जायचे, का तर एक
त्यांच्यामध्ये एक युनिटी राहावी किंवा कोणीतरी एक फायनल डिसिजन आणि रिप्रेझेंटेशन ठेवावं. असं नको व्हायला की सपोज 10 जणांची कमिटी आहे तर 10च्या 10 लोकं बोलतात आहेत. त्यांचा कोण ना कोणतरी एक रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणजे सपोज एखादं बिल इंट्रोड्यूस केलं आहे त्यांनी, फंडामेंटल राईटचं एखादं बिल इंट्रोड्यूस केलेलं आहे आणि त्याच्यावरती आता क्वेश्चन आन्सर सेशन चाललं आहे. तर एखादा क्वेश्चन विचारला गेलेला आहे आणि त्याच्या म्हणजे किंवा डिस्कशन सेशन चाललं आहे, तर त्यावेळेस असं नको व्हायला की ते 10च्या 10 मेंबर्स बोलतील. त्यांचा कोणी ना कोणीतरी एक रिप्रेझेंटेटिव्ह असायला पाहिजे ज्याला माहिती आहे की ते बिल एक्झॅक्टली काय आहे आणि त्याच्या कुठल्या क्वेश्चनचं काय आन्सर द्यायचं आहे. सो त्यासाठी त्याचे हेड असायचे. याचा अर्थ असा नाही की त्यांच्या अंडर जी कमिटी आहे त्याचं सगळं काम ते करत होते. ओके, सो युनियन पॉवर कमिटीचे हेड होते जवाहरलाल नेहरू. युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटीचे पण हेड होते जवाहरलाल नेहरू. प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटीचे हेड होते सरदार वल्लभभाई पटेल. ड्राफ्टिंग कमिटीचे हेड होते B.R. आंबेडकर. ॲडवायझरी कमिटी ऑन अ फंडामेंटल राईट्स, जे की आपण बोललो होतो मायनॉरिटीज अँड ट्रायबल अँड एक्सक्लुडेड एरिया, त्याच्यामध्ये पार्ट्स पडले होते पण त्याचे बेसिकली हेड सरदार वल्लभभाई पटेल होते. तर त्याचे काही सब कमिटीज होत्या 5 अशा. तर त्या कोणत्या कोणत्या होत्या तर फंडामेंटल राईट्सवरती एक सब कमिटी होती, जे की जेवढे काही फंडामेंटल राईट्स आहेत ते ठरवलं जात होतं. त्याचे हेड होते आपले JB कृपलानी. त्यानंतर मायनॉरिटीजसाठी एक वेगळं शेड्यूल काढण्यात आलं होतं. त्या मायनॉरिटीचे शेड्यूलचे सब कमिटीचे हेड होते HC मुखर्जी. त्यानंतर नॉर्थ ईस्ट फ्रंटियर ट्रायबल एरिया जे आहे, जसं की आसाम एक्सक्लूड करून बाकीचे जे काय आहे, तर त्या कमिटीचे हेड होते गोपीनाथ बर्दोलोई. त्यानंतर एक्सक्लुडेड अँड पार्शियली एक्सक्लुडेड एरिया, तर त्या सब कमिटीचे हेड जे होते ते होते AV ठक्कर. त्यानंतर नॉर्थ वेस्ट फ्रंटियर ट्रायबल एरियाज सब कमिटीचे जे हेड होते ते पण AV ठक्करच होते. तर त्यानंतर आता 6th कमिटी आली. ती कोणती तर रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटी, म्हणजे जे काय रूल्स, जे प्रोसिजरचे जे रूल्स आहेत त्याची एक कमिटी असायची जे की बघायचे सगळं व्यवस्थित प्रोसिजर होते का. तर त्याचे हेड होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याच्यानंतर स्टेट कमिटी, त्याचे हेड होते जवाहरलाल नेहरू आणि स्ट्रिंग कमिटीचे हेड होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ह्या झाल्या मेजर कमिटीज. मायनर कमिटीज कोणकोणत्या होत्या तर मायनर कमिटीजमध्ये फायनान्स अँड स्टाफ कमिटी, ज्याचे हेड होते राजेंद्र प्रसाद, किंवा क्रेडेन्शियल कमिटी, ज्याचे हेड होते अलादी कृष्णस्वामी अय्यर. हाऊस कमिटी, ज्याचे हेड होते B. पताबी सीतारामय्या. त्यानंतर ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटीचे हेड होते डॉक्टर KM मुन्शी. त्यानंतर कमिटी ऑन द नॅशनल फ्लॅग हेड होते राजेंद्र प्रसाद. कमिटी ऑन द फंक्शन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली GV मावलनकर. कमिटी ऑन द सुप्रीम कोर्ट, त्याचे हेड होते S. वरदाचारी. आता हे नॉट ॲन असेंब्ली मेंबर्स. आता तुम्ही जे बघाल की जे लाईक सुप्रीम कोर्ट्स अँड अदर थिंग्जवरती जे कोणी हेड असतील, तर ते काही जे लोक आहेत तर ते असेंब्लीचे मेंबर्स नाही आहेत. म्हणजे ॲक्च्युली ते त्या फील्डमध्ये ग्रेट पर्सन होते पण ते असेंब्लीतून म्हणजे असेंब्लीसाठी निवडून नव्हते आले, बट त्यांना त्याचे हेड करण्यात आलं होतं, ज्याच्यामध्ये जे आहे सुप्रीम कोर्टचे हेड घ्या. त्यानंतर अजून एक आहे की लिंग्विस्टिक प्रोव्हिन्सेसचे कमिशनचे हेड होते SK धर, ज्याच्या ॲक्च्युली वेगवेगळे कमिशन्स बसवण्यात आलेले आणि त्याच्या बेसिसवरतीच आपले स्टेट डिवाईड झाले होते. त्यानंतर एक्सपर्ट कमिटी ऑन अ फायनान्शियल प्रोव्हिजन ऑफ द युनियन कॉन्स्टिट्यूशन, त्याचे हेड होते नलिनी रंजन सरकार. ते पण जे होते ते असेंब्लीचे मेंबर नव्हते. कमिटी ऑन अ चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेस, त्याचे हेड होते पताबी सीतारामय्या. स्पेशल कमिटी टू एक्झामाइन द ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे B.R. आंबेडकर ज्या कमिटीचे हेड होते त्या कमिटीने जो काही ड्राफ्ट बनवला असेल तर त्याचा एक्झामाइन करायला पण एक कमिटी होती, ज्याचे हेड होते जवाहरलाल नेहरू. प्रेस गॅलरी कमिटीचे हेड होते उषा नाथ सेन आणि कमिटी ऑन सिटिझनशिपचे हेड होते S. वरदाचारी. आता आपण बघणार आहे ड्राफ्टिंग कमिटी. ॲक्च्युली ड्राफ्टिंग कमिटी ही इम्पॉर्टंट का मानली जाते, कारण की हे बघा, कोणतंही बिल इंट्रोड्यूस केलं तर ते असं नसतं की ते एका पेजचं आहे. त्याच्यामध्ये भरपूर सारे सब पॉईंट्स इम्पॉर्टंट थिंग्स, कोणत्या गोष्टी ठेवायला पाहिजेत, कोणत्या गोष्टी नाही ठेवायला पाहिजेत, कशाच्या बेसिसवरती, कारण की कॉन्स्टिट्यूशन हे लॉंग लाईफ चालणार आहे.
तुम्ही त्याचे वी नो दॅट की आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे आपण बेसिक फीचर नाही चेंज करू शकत. तर त्यामुळे कुठल्याही कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठलाही लॉ ॲड करायचा असेल तर त्याच्या वर्ड्सपासून त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी ॲड केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी ॲड केल्या नाही पाहिजेत हे ठरवणं खूप जास्त इम्पॉर्टंट होतं. सो एखादं बिल जेव्हा पास व्हायचं तेव्हा त्याला म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह वर्ड्समध्ये प्रॉपर असं लिहिणं खूप इम्पॉर्टंट होतं. म्हणून ड्राफ्टिंग कमिटी हा एक इम्पॉर्टंट पार्ट होता कॉन्स्टिट्यूशनल असेंब्लीचा, ज्याचे हेड होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण त्याच्यामध्ये अदर 6 मेंबर्स होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धरून टोटल 7 मेंबर्स होते. तर हा क्वेश्चन जो आहे तो मॅच द फॉलोविंगला येतोच, बऱ्यापैकी टाईमला येतो. याच्या व्यतिरिक्त मी सांगेल, जर तुम्हाला थोडासा वेळ असेल, जे CDSचे स्टुडंट्स असतील त्यांनी प्रत्येक जे मेंबर आहे यातला त्यांची हिस्ट्री थोडीशी बघावी. कारण की एक वर्ष 2000 आय थिंक सो 19ला एक क्वेश्चन आला होता याच्यावरती की अलादी कृष्णस्वामी अय्यर जे होते ते म्हणजे त्यांच्या जे काय पॉलिटिकल हिस्ट्री होती त्यावरती ते क्वेश्चन होते आणि विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू असं होतं. सो तुम्हाला जर वेळ असेल CDSच्या स्टुडंटकडे आता थोडा, तर हवं तर हा व्हिडिओ पॉज करा, गुगलवरती जावा, प्रत्येकाविषयी नाव टाका, त्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला येईल. जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही लिहून ती लक्षात ठेवा, कारण की त्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. आता हे जे मेंबर्स आहेत हे लक्षात कसे ठेवायचे याचा सिम्पल एक सांगायला गेलं तर एक ध्यानात घ्या की प्रत्येकाच्या नावामध्ये कृष्णाविषयी काही ना काहीतरी आहे. जसं की इथे गोपाल आहे, ओके, एन गोपालास्वामी अय्यंगर. त्यानंतर अलादी कृष्णास्वामी अय्यर, KM मुंशी तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल आणि सय्यद मोहम्मद सदुल्ला. बट बाय द वे बाकीचे जे नाव आहेत जसं की माधवा कृष्णमाचारी, TT कृष्णमाचारी. सो हे जे आहेत ते प्रत्येक तुम्ही नावामध्ये जर पाहिलं तर प्रत्येकाच्या नावामध्ये गोपाल, कृष्णा, माधवा, कृष्ण हे नावं आहेत. याच्यामधले हे एन माधवा राव आणि TT कृष्णमाचारी यांना नंतर ॲड करण्यात आलेलं आहे. आधी त्या कमिटीमध्ये BL मित्तर होते, जे की इल हेल्थमुळे त्यांना रिप्लेस करण्यात आलं होतं आणि TT कृष्णमाचारी जे होते ते नंतर अपॉइंट झालेले ऑन द प्लेस ऑफ DP कैतन, जे म्हणजे त्यांची डेथ झाली होती 1948ला. सो हे इम्पॉर्टंट थिंग्ज आहेत जे की आपल्याला या कॉन्स्टिट्यूशनच्या बाबतीमध्ये शिकणं जास्त इम्पॉर्टंट होतं. तर त्याविषयी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता नेक्स्ट जे आहे ते आपण पाहणार आहोत की ओके, अजून एक आहे की जे आपले ॲडवायझर होते कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे, लीगल ॲडवायझर. लीगल ॲडवायझर ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ते होते BN राव. हा क्वेश्चन जो आहे तो NDAला येऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त जर म्हणायला गेलं तर असं इम्पॉर्टंट असं काही झालं नाही आहे. 11 सेशन्स झाले होते टोटल, ज्या की 11 सेशन्समध्ये वेगवेगळ्या गोष्टी डिस्कस करण्यात आल्या होत्या. आता आपण नेक्स्ट जे बघणार आहोत तो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे की सायलेंट फीचर, की कोणकोणते सायलेंट फीचर जे आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये होते त्याविषयी आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ओके, सो मी टॉपिकचं नाव लिहिते. सो सायलेंट फीचर्स काय होते, म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे मेन पॉईंट्स काय होते जे की ॲक्च्युली खूप जास्त इम्पॉर्टंट असे होते. तर ते कोणते होते, तर ते हे आपण ह्या पॉईंटमध्ये बघणार आहोत. आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट सिस्टीम होती.
ओके. अमेंडमेंट सिस्टीम म्हणजे काय, की सपोज आता वी नो दॅट की कुठले जे लॉज असतील ते हर टाईम सेम राहतील असं नाही. कारण की जग बदलतं आहे, क्रांती होत राहणार आहे, इनोव्हेशन्स होत राहणार आहे आणि त्यानुसार कंट्री पण डेव्हलपिंग कंट्री होईल, डेव्हलप्ड कंट्री पण होऊ शकते. तर त्यावेळेस आत्ताच्या गोष्टी ज्या विचारात ठेवून बनवलेले लॉज आहेत ते दरवेळेसच राहतील असं नाही. त्याला आपल्याला इम्प्रूव्ह करावं लागतील. मग इम्प्रूव्ह करायचे तर याचा अर्थ आपल्याला त्या गोष्टी ॲड कराव्या लागतील आणि त्याच पद्धतीत काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला रिमूव्ह कराव्या लागतील. पण यालाच आपण अमेंडमेंट असं म्हणतो, ज्याला आपण कुठले लॉज जे आहेत ते ॲड करतोय कॉन्स्टिट्यूशनमध्ये किंवा त्याला रिड्यूस करतोय किंवा त्याला चेंज करतोय, तर याला आपण अमेंडमेंट म्हणतो. बट एक आहे की जरी अमेंडमेंट करत असू तरी पण आपण त्याचं बेसिक फीचर जे आहे ते चेंज नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल असं सांगायला गेलं की फंडामेंटल राईट्स जे आहेत ते आपल्याला सांगतं की तुम्ही ॲज देशाचे फ्री नागरिक आहात, इंडिपेंडंट पर्सन आहात, तर तुम्हाला तो इंडिपेंडन्स फील करायसाठी तुम्हाला काही ना काहीतरी तुमचे स्वतःचे राईट्स पाहिजेत. जर तुमचे ते राईट्स जसं की जगण्याचा अधिकार, नो वन कॅन डिस्क्रिमिनेट यू ऑन द बेसिस ऑफ युअर कास्ट, रिलिजन, रेस ऑर लाईक वेअर यू मतलब तुमचा बर्थ कुठं झाला वगैरे वगैरे यावरती कोणी तुम्हाला डिस्क्रिमिनेट नाही करू शकत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला राईट्स तुम्हाला भेटले पाहिजेत आणि जर तुमचं हे कोणी अबॉलिश करत असेल की तुमचा जन्म कुठे झाला याच्यावरून तुम्हाला कोणी डिस्क्रिमिनेट करत असेल तर तुम्ही डिरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता. ही झाले त्याचं बेसिक फीचर. तर तुम्ही फंडामेंटल राईट्समध्ये तुमचे राईट्स, मानवी अधिकार ॲड करू शकता, रिमूव्ह करू शकता. बट त्याचं जे काही फीचर आहे की कोणाचं जर फंडामेंटल राईट अबॉलिश होत असेल तर तो इथून पुढे सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकत नाही. हा जो बेसिक फीचर आहे हे तुम्ही कट नाही करू शकत. तर याचा अर्थ काय, कॉन्स्टिट्यूशनचं तुम्ही बेसिक फीचर कट नाही करू शकत, त्याला अमेंड करू शकता. अशा आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये भरपूर साऱ्या अमेंडमेंट झाल्या. त्यातली मेन अमेंडमेंट जी होती ती 7, 42nd, 44th, 73, 74, 97 ह्या अशा वेगवेगळ्या अमेंडमेंट्स आहेत. त्याच्यातली जी 42nd अमेंडमेंट होती, जे की आपण पुढे जाऊन बघणारच आहे, तर ती झाली होती 1976ला. तर ती अमेंडमेंट इतकी मोठी होती की त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन पण म्हणतात. ओके. सो कोणत्या अमेंडमेंटला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात, तर 42nd अमेंडमेंटला मिनी कॉन्स्टिट्यूशन असंही बोलतात. त्यानंतर आपल्या इवन दो जर कुठल्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीने किंवा म्हणजे जसं की राज्यसभा आणि लोकसभानं कोणता जर लॉ पास केला असेल तर त्याच्यावरती आपण ॲज अ सिटिझन आपल्याला वाटत असेल की तो लॉ व्यवस्थित सांगितला गेला नाही गेला किंवा तो करेक्ट नाही आहे, तर तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये त्याच्या विरोधात उभे राहू शकता ॲज अ सिटिझन ऑफ इंडिया. तर अशा वेगवेगळ्या केसेस पण झालेल्या ज्याच्यावरती जसं की प्रिएम्बल जे आहे तर ते लाईक मेंडेटरी आहे का, म्हणजे प्रिएम्बलमध्ये लिहिलेल्या गोष्टी जर आपण त्या फॉलोच केल्या पाहिजेत का, तर इज प्रिएम्बल इज अ पार्ट ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन ऑर नॉट पार्ट ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन. तर याच्यावरती अशा वेगवेगळे सब्जेक्ट होते ज्याच्यावरती वेगवेगळ्या केसेस झाल्या होत्या. आता आपलं जे कॉन्स्टिट्यूशन होतं ते सगळ्यात जास्त फर्स्ट थिंग, आपलं जे कॉन्स्टिट्यूशन होतं ते सगळ्यात जास्त लेंदिएस्ट कॉन्स्टिट्यूशन होतं. ओके. आपलं कॉन्स्टिट्यूशन हे लेंदिएस्ट कॉन्स्टिट्यूशन होतं, ज्याच्यामध्ये स्टार्टिंगला 395 आर्टिकल्स होते, 22 पार्ट्समध्ये त्याला डिवाइड केलं होतं अँड 8 शेड्यूल्स होते. आता हे पार्ट, शेड्यूल्स अँड आर्टिकल्स काय आहेत त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगेलच. आत्ता सध्या प्रेझेंट डेमध्ये 448 आर्टिकल्स आहेत, म्हणजे इतके आर्टिकल्स आपण ॲड केलेत ऑल अराउंड. मला असं वाटतंय की 53 आर्टिकल्स आपले ॲड झालेले आहेत आत्तापर्यंत. त्यानंतर 25 पार्ट्स आहेत आणि 12 शेड्यूल्स आहेत. ओके.
सो आर्टिकल्स म्हणजे काय, जो कोणताही लॉ असेल त्याला कोडिफाय केलं जातं, त्याला व्यवस्थित लिहिलं जातं आणि त्याला आर्टिकलचा नंबर दिला जातो की दिस इज द दिस आर्टिकल किंवा हे आर्टिकल 51 आहे, हे आर्टिकल 52 आहे. तर त्याला आपण एखाद्या लॉला इन शॉर्ट आपण आर्टिकल बोलतो. आता कसं आहे की सपोज मी जसं म्हटलं की कोण जर लाईक कोणाचे माणसाचे मानवी अधिकार मेन त्याला राईट्स ज्याच्यामुळे तो फील करेल की त्याला फ्रीडम भेटलाय, तर हे जे त्याच्याविषयीचे जे काही लॉज असतील आणि त्याचे जे आर्टिकल्स असतील तर कम्प्लिटली तो एक वेगळा पार्ट झाला. आणि सपोज जसं की प्रेसिडेंटचे काय 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 अधिकार असणार आहेत, त्याचे जे लॉज असतील तो कम्प्लिटली वेगळा पार्ट झाला. तर मग असे जे हे आर्टिकल्स आहेत ह्यांना असं पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं आहे, ज्याला आपण पार्ट्स बोलतो. शेड्यूल्स जे आहेत ते इन शॉर्ट सगळे आर्टिकल्स येतात, बट सब एका समथिंग सब्जेक्टवरती जर बोललं जात असेल, म्हणजे लॉ मेकिंग प्रोसेसवरती बोललं जात असेल, तर ते राज्यसभेत पण लॉज क्रिएट केले जातात आहेत, काही राज्याच्या बाबतीमधले असेल तर ते विधानसभेत पण केले जातात आहे. तर मग ते कुठल्या पर्टिक्युलर शेड्यूल कास्टसाठी किंवा शेड्यूल ट्राईबसाठी ते लॉज क्रिएट केले जात असतील तर ते एका सब्जेक्ट अंडर येतं ज्याला आपण शेड्यूल्स बोलतो. तर असे आधी 8 शेड्यूल्स होते, नंतर ते कम्प्लीट 12 शेड्यूल झाले. ओके. सो हे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये सगळ्यात जास्त इन्फ्लुएन्स जो होता तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आपलं कॉन्स्टिट्यूशन इन्फ्लुएन्स्ड बाय, जर माझं काही स्पेलिंग चुकत असेल तर आय एम रिअली सॉरी, इन्फ्लुएन्स्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. ह्या ॲक्टमध्ये मधून आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये बऱ्यापैकी गोष्टी ज्या आहेत त्या घेतल्या गेल्या होत्या. आपल्याकडे सिंगल सिटिझनशिप आहे, पूर्ण इंडियामध्ये एकच सिटिझनशिप आहे. त्या व्यतिरिक्त आता अजून इम्पॉर्टंट फॅक्टर्स कोणकोणते आहेत, तर आपलं जर कॉन्स्टिट्यूशन तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर याच्यामधले जे फंडामेंटल राईट्स आहेत, म्हणजे फिलॉसॉफिकल पार्ट्स आहेत, म्हणजे जे फंडामेंटल राईट्स असू दे, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल, आता डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स अँड स्टेट पॉलिसी काय आहे ते मी तुम्हाला नंतर समजावून सांगेल. बट फक्त एवढंच लक्षात ठेवा, जे काय फिलॉसॉफिकल जे काही पार्ट्स आहेत ते आपण अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनकडनं घेतलेले आहेत. मी आता कॉन्स्टिट्यूशनला शॉर्टमध्ये असं लिहिते. आणि जे अमेरिकन आणि आयरिश, सॉरी, ओन्ली अमेरिकन नाही आहे, आयरिश कॉन्स्टिट्यूशनमधून पण आपण घेतलं आहे. आणि जे पॉलिटिकल पार्ट्स आहेत, म्हणजे जसं की आपलं गव्हर्नमेंट कसं चालेल, किंवा जे मेजॉरिटी आहे त्याचं मेजॉरिटी पार्टीचे मेंबर्स तिथे इलेक्टेड असतील तर ती पार्टी जी आहे ती मेजॉरिटी झाली आणि त्याचा हेड जो आहे तो त्या पूर्ण असेंब्लीचा हेड बनेल. हे जे पॉलिटिकल जे काही लॉज आहेत ते आपण मोस्ट ऑफ जे आहेत ते ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनमधून घेतले आहेत. हां, तर आपण आता बघणार आहोत की आपण कोणत्या कोणत्या कंट्रीकडून काय काय अडॉप्ट केलं होतं. जसं की आपण जे ब्रिटन कॉन्स्टिट्यूशन होतं त्यांच्याकडून काय काय घेतलेलं, तर पार्लमेंटरी सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट, म्हणजे जसं की आता लोकसभा आणि राज्यसभा आहे आणि त्यांचं जसं वर्क असतं, ते जसे लॉ तयार करतात आणि त्याच्यामध्ये मेजॉरिटी असते, तर त्याची जी सिस्टीम आहे ती आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनकडून घेतली होती. त्या व्यतिरिक्त आपण बायकॅमरॅलिझम, म्हणजे आपलं वर्क जे आहे ते डिवायडेड आहे. तर ते 2 पार्टमध्ये डिवाइड केलं आहे आपण. एक काइंड ऑफ एक
प्रॉपर असं लेजिस्लेटिव्ह वर्क करतं, जे राज्यसभा करतं ते, आणि जे एक्झिक्युटिव्ह प्लस लेजिस्लेटिव्ह लॉजला इंट्रोड्यूस करायचं काम करतं, जे की लोकसभा मोस्टली करतं ते. त्यानंतर कॅबिनेट सिस्टीम, जे की आता आपले रक्षामंत्री, या फिर आपले फॉरेन मिनिस्टर्स अँड फायनान्स मिनिस्टर, हे जे आहेत ह्यांचे कॅबिनेट आहे, जे की जे काय मेन डिसिजन्स आहेत त्या पर्टिक्युलर फील्डमधले ते घेतात. ॲक्च्युली त्यांची एक कमिटी असते, त्याच्यामध्ये पार्लमेंटरी मेंबर्स असतात, जे ॲक्च्युली ड्राफ्ट तयार करतात, किंवा जे एक काय म्हणू शकतो आपण, की एक बिल तयार करतात, आणि त्यावरती जे काही इमर्जन्सी असे डिसिजन घ्यायचे असतात ते त्यावरती घेतले जातात. तर ते कॅबिनेट सिस्टीम जे आहे ते आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनकडनं घेतलेलं आहे. पार्लिमेंटरी प्रिव्हिलेज जे आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये ते आपण ब्रिटनकडून घेतलं आहे. लॉ मेकिंग प्रोसिजर आहे आपली, जशी की पहिलं बिल इंट्रोड्यूस केलं जातं, ते प्रत्येक मेंबर्सकडे जातं पार्लमेंटच्या, त्याच्यावरती प्रत्येकजण स्टडी करतो. मग काही डिस्कशन असतात, काही क्वेश्चन आन्सर असतात, जे की डिरेक्ट क्वेश्चन विचारले जातात. काही जे आहेत ते रिटर्नमध्ये क्वेश्चन्स विचारले जातात, ज्याचे रिटर्नमध्ये आन्सर भेटतात, आणि मग त्याची इलेक्शन होतं. मग त्याची मेजॉरिटी प्रत्येक बिलच्यानुसार वेगवेगळी असते. स्पेशल मेजॉरिटी, 2/3 मेजॉरिटी, म्हणजे 1/3 मेजॉरिटी, अशी वेगवेगळ्या बिलसाठी वेगवेगळी मेजॉरिटी आहे. आणि मग ती जी प्रोसिजर आहे, मग तिथून ते पास झाल्यानंतर मग ते दुसऱ्या पार्लमेंटमध्ये जातं, मग तिथेही सेम प्रोसिजर होते, आणि देन मग ते प्रेसिडेंटकडे जातं. हे जे काही लॉ मेकिंग प्रोसिजर आहे ते आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनकडनं घेतली आहे. सिंगल सिटिझनशिप, म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही कुठेही जाऊ शकता, तुम्हाला दुसरी सिटिझनशिप लागत नाही. एकच सिटिझनशिप आहे, ती आहे इंडियन सिटिझनशिप. ते आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनकडनं घेतली, आणि डॉक्टरीन ऑफ प्लेजर जे आहे तेही आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनकडनं घेतलं आहे. कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशनकडून आपण काय घेतलं आहे तर फेडरल सिस्टीम, म्हणजे की लाईक स्टेटसाठी विधानसभा आणि कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आणि कॉन्स्टिट्युएंट सॉरी मला शब्द आठवत नाही आहे विधान परिषदेचा. तर हे जे फॉर्म आहे स्टेट लेवलवरती, आणि सेंट्रल लेवलवरती लोकसभा आणि राज्यसभा, हे फेडरल सिस्टीम जे आहे ते आपण कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशनकडनं घेतलं. पण ॲट द सेम टाईम पार्लमेंट, राज्यसभा आणि लोकसभा ह्याला जास्त पॉवर आहे ॲज कम्पेअर टू कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आणि विधान परिषदेपेक्षा. त्यानंतर रेसिड्युअल पॉवर जे आहे टू द सेंटर, म्हणजे जी काही राहिलेली पॉवर आहे स्टेट आणि सेंटर दोन्हींमध्ये ती येत असेल, अशीवाली पॉवर जी आहे ती सेंटरकडे राहील. अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नमेंट बाय द सेंटर, म्हणजे सेंटर म्हणजे प्रेसिडेंट अपॉइंट करतो प्रत्येक राज्याचा गव्हर्नर. तर ते जे आहे ती प्रोसिजर आपण कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशनकडनं घेतलेली आहे. ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशनकडनं आपण कॉन्करंट लिस्ट घेतली आहे. कॉन्करंट लिस्ट असते ज्याच्यामध्ये सब्जेक्ट असतात, की कोणते सब्जेक्ट कुणाकडे असतील आणि कोणते सब्जेक्ट इक्वली असतील, म्हणजे स्टेट आणि लाईक सेंटर दोन्हीकडे मिळून. जॉईंट सिटिंग ऑफ पार्लमेंट, म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल कुठला असा डिसिजन आहे जो की घेणं खूप गरजेचं आहे, पण काय होतं आहे की तो डिसिजन जो आहे तो म्हणजे सपोज एखादं बिल आहे, ते पास झालं आहे लोकसभेमध्ये पहिल्यांदा आणि ते राज्यसभेत गेलं आहे. त्याच्यामध्ये काय ना काहीतरी चेंजेस राज्यसभेने सांगितलेत, परत लोकसभेमध्ये आलं आहे, आणि हे असं पास होत राहतं आहे. तर त्यावेळेस एक जॉईंट सेटिंग घेतली जाते, आणि त्या जॉईंट सेटिंगमध्ये ते बिल इंट्रोड्यूस करून त्याचं रिझॉल्युशन काढलं जातं. तर ही जॉईंट सिटिंग ऑफ अ पार्लमेंट जे आहे ते ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशनकडनं घेतलं आहे. फ्रीडम ऑफ ट्रेड आपण ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशनकडनं घेतलं आहे. जसं मी म्हटलं की आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935चा खूप जास्त इन्फ्लुएन्स आहे. तर त्यातून काय काय आपण घेतलं आहे तर ऑफिस ऑफ गव्हर्नर, म्हणजे स्टेटचा हेड जो असतो तो गव्हर्नर असतो, जसं कंट्रीचा हेड हा प्रेसिडेंट आहे. त्यानंतर फेडरल स्कीम, म्हणजे स्टेटला वेगळं आणि सेंटरला वेगळं. त्यानंतर ज्युडिशरी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिटेल्स, पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि इमर्जन्सी प्रोव्हिजन जे आहे ते आपण या 1935च्या ॲक्टमधून घेतलेलं आहे. सोव्हिएत म्हणजे USSR, जे आधीचं जॉईंट रशिया अँड अदर कंट्रीज मिळून जे एक USSR होतं, तर त्यांचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्यांच्यामधून आपण 5 इयर्स प्लॅन, म्हणजे म्हणजे आफ्टर एव्हरी 5 इयर्स आपण एक इकॉनॉमिकल प्लॅन बनवतो, ज्याच्यामध्ये डिसाईड केलं जातं की 5 इयर्स नंतर ना आपला GDP किंवा आपल्या कंट्रीची ग्रोथ आपल्याला किती पाहिजे, आणि त्यासाठी आपण कसं कसं प्लॅन आखणार आहे. तर ह्या 5 इयर प्लॅन आपण
USSR कॉन्स्टिट्यूशनकडनं घेतला आहे. फंडामेंटल ड्युटीज म्हणजे काय असतात, जसं की आपलं फंडामेंटल राईट्स आहेत जे काही आपल्याला भेटायला पाहिजे आपण आपलं फ्रीडम एन्जॉय करण्यासाठी. तसंच आपल्या काही ना काहीतरी ड्युटीज आहेत ज्या की लाईक असं जसं की फंडामेंटल राईट तुमचा कोणी अबॉलिश केलं तर तुम्ही हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता. तसं फंडामेंटल ड्युटीज ज्या आहेत त्या कम्प्लिटली तुमच्यावरती ॲप्लिकेबल नसतात. म्हणजे कोणी जर फंडामेंटल ड्युटी नाही केली तर त्यांना कोणी अटक नाही करू शकत किंवा त्यांच्या विरोधात केस नाही करू शकत. त्या आपण केल्या पाहिजेत. म्हणजे जसं की आपण आपल्या फ्लॅगचं रिस्पेक्ट केला पाहिजे. जेव्हा अँथम सुरू होईल तेव्हा आपण प्रॉपर असं उभं राहिलं पाहिजे आणि रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फंडामेंटल ड्युटीज आहेत. असं नाही की ते ॲप्लिकेबल नाही आहेत, बट ते केल्या पाहिजेत. अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनकडनं आपण काय घेतलं आहे, फंडामेंटल राईट्स, पोस्ट ऑफ व्हॉइस प्रेसिडेंट जे की आत्ता जस्ट निवडून आलेले आहेत परत दुसरे. त्यानंतर इम्पीचमेंट ऑफ प्रेसिडेंटला इम्पीच करण्याची जी प्रोसिजर आहे ती कशी आहे. त्यानंतर ज्युडिशियल रिव्ह्यू आणि रिमूव्हल ऑफ सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्टचे जजेस. आयरिश कॉन्स्टिट्यूशनकडून DPSP. आता मेन मुद्दा जे की खूप मगासपासून आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आपण बघत आलो आहे, ऐकत आलो आहे, पण ते एक्झॅक्टली काय आहे ते आपल्याला कळत नाही आहे. आता जसं की फॉर एक्झाम्पल साध्या सिम्पल भाषेमध्ये मी सांगायला गेलं तर आपल्या घरामध्ये असे काही अलिखित नियम असतात. जसं की फॉर एक्झाम्पल की दुसऱ्याच्या घरी गेल्यावरती जोपर्यंत तो माणूस आपल्याला कुठली गोष्ट ऑफर नाही करत तोपर्यंत असं पटकन जाऊन ती गोष्ट खायची नाही. ओके, असं नाही आहे की ती खाल्ली तर खूप काहीतरी होईल. पण यावरून आपल्याला ओळखलं जातं लाईक की हां, ह्यांच्या घरी खूप मुलांना संस्कार आहेत. आपण जोपर्यंत ऑफर नाही करत तोपर्यंत ते मुलं खात नाहीत. ते एक आपलं एक इमेज दाखवतं आपल्या घराची, राईट? तर म्हणजे असं नाही म्हणत आहे की हे संस्कारांवरूनच असं नाही तर काही. बट इन शॉर्ट, इन जनरल सांगायला गेलं तर साध्या सोप्या भाषेमध्ये असंच आहे की आपली इमेज एक क्रिएट केली जाते. जे की आपण काही गोष्टींना पाळून सिविक सेन्स पाळून त्या गोष्टी करतो. तर तसंच सेम सिमिलर प्रत्येक कंट्रीची एक डिफरंट अशी इमेज आहे आणि ती इमेज पाळायला काहीतरी आपण अलिखित पॉलिसीज आहेत ज्याला आपण फॉलो करतो. त्या पॉलिसीजला आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज बोलतो, ज्याच्यावरून आपण त्या कंट्रीचा एक इमेज क्रिएट करू शकतो. तर तसे DPSP जे आहे ते आपण आयरिश कॉन्स्टिट्यूशनकडनं घेतलं आहे. जे इलेक्शन आहे प्रेसिडेंटचं ते पण आयरिश कॉन्स्टिट्यूशनकडनं घेतलं आहे. राज्यसभेमध्ये 12 नॉमिनेटेड मेंबर्स असतात जे वेगवेगळ्या फील्डमधून येतात. तर ते प्रेसिडेंट नॉमिनेट करतो त्यांना. तर ते राज्यसभेचे नॉमिनेटेड मेंबर जे आहेत ते पण आयरिश कॉन्स्टिट्यूशनकडून घेतलं आहे. वेमर कॉन्स्टिट्यूशनकडून आपण सस्पेन्शन ऑफ अ फंडामेंटल राईट ड्युरिंग इमर्जन्सी, म्हणजे इमर्जन्सीच्या वेळेस फक्त 20 अँड 21 हे दोन कोणते जस्ट वेट एक्सेप्ट 20 आर्टिकल नंबर 20 अँड 21 हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे ऑलमोस्ट आफ्टर एव्हरी 2 इयर्स हा क्वेश्चन विचारला जातो की कोणते 2 आर्टिकल्स आहेत जे इमर्जन्सीच्या वेळेस ही सस्पेंड होत नाहीत. तर ते आहेत आर्टिकल नंबर 20 अँड 21. तर सस्पेन्शनच्या वेळेस आपले बाकीचे जेवढे काही आर्टिकल्स आहेत फंडामेंटल राईट्सच्या अंडर ते सगळे सस्पेंड होऊन जातात. त्यानंतर आफ्रिकन कॉन्स्टिट्यूशनकडून आपण अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे ही प्रोसिजर घेतली आहे. जपानकडून प्रोसिजर ऑफ इस्टॅब्लिश्ड बाय लॉ, जे काही इस्टॅब्लिश लॉ झालेले आहेत त्याचं प्रोसिजर कशी होते तर ते आपण जॅपनीज कॉन्स्टिट्यूशनकडनं घेतलं आहे. फ्रान्स कॉन्स्टिट्यूशनकडून कन्सेप्ट ऑफ रिपब्लिक आणि प्रिन्सिपल ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी ह्या 3 गोष्टी घेतलेल्या आहेत. आता याच्यानंतर काय की आपली जी कॉन्स्टिट्यूशन आहे ती ब्लेंड ऑफ अ रिजिडिटी अँड फ्लेक्झिबिलिटी. म्हणजे आपली कॉन्स्टिट्यूशन जी आहे ती रिजिड पण आहे आणि फ्लेक्झिबल पण आहे. जसं की मी तुम्हाला म्हटलं की आपली कॉन्स्टिट्यूशन जी आहे ती लाईक अमेंड करू शकतो. त्याच्यामध्ये आपण चेंजेस करू शकतो, ॲड करू शकतो किंवा कोणता लॉ रिमूव्ह करू शकतो. तर याचा अर्थ आपली कॉन्स्टिट्यूशन ही फ्लेक्झिबल आहे. बट रिजिड कशी आहे
तर आपली कॉन्स्टिट्यूशनचं आपण बेसिक फीचर नाही चेंज करू शकत. जसं की आत्ता जस्ट आधी डिस्कस केलं होतं की फंडामेंटल राईट जर तुमचे अबॉलिश केले तर तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता. हे बेसिक कन्सेप्ट झाली. तर ही तुम्ही नाही चेंज करू शकत. तुम्ही फंडामेंटल राईट्सला चेंज करू शकता, त्यात ॲड करू शकता, एखादा फंडामेंटल राईट रिमूव्ह करू शकता, पण त्याच्यामध्ये त्याचं बेसिक फीचर नाही चेंज करू शकत. सो इट्स अ रिजिड कॉन्स्टिट्यूशन, ॲट द सेम टाईम इट इज अ फ्लेक्झिबल ऑल्सो. सो हे आपलं मेन असं फीचर आहे. त्याच्यानंतर आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते फेडरल आहे. फेडरल म्हणजे कोणत्या सेन्समध्ये फेडरल सिस्टीम आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये? फेडरल सिस्टीम विथ युनिटरी बायस. तर एक्झॅक्टली याचा अर्थ काय की आपल्या इथे म्हणजे कंटिन्युअली लाईक फेडरेशनचं फीचर काय असतं की 2 गव्हर्नमेंट असतील, पॉवर डिव्हिजन असते, रिटन कॉन्स्टिट्यूशन असते, सुप्रिमसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन असते, रिजिडिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशन असते आणि इंडिपेंडंट ज्युडिशियल आणि बायकॅमरलिझम असतं. आपल्या ह्याच्यामध्ये फेडरल आहे, पण कसं फेडरल आहे? 2 गव्हर्नमेंट नाही आहेत. म्हणजे 2 पार्ट आहेत, जसं की स्टेट अँड सेंटर. बट जास्त पॉवर सेंटरकडे आहे. रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे, सुप्रिमसी आहे कॉन्स्टिट्यूशनची, सगळ्या गोष्टी आहेत. पण फेडरल ह्या सेन्समध्ये आहे की आपल्या याच्यामध्ये वेगवेगळे लाईक कामं वाटून देण्यासाठी एक स्टेट गव्हर्नमेंट आहे आणि एक सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. बट सगळी पॉवर जी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटकडे मोस्ट ऑफ दी आहे. त्यामुळे केस हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे CDSसाठी. केसी वेअर्स हे काय बोलले होते आपल्या कॉन्स्टिट्यूशनला? हे बोलले होते की आपली कॉन्स्टिट्यूशन जी आहे ती फेडरल इन फॉर्म बट युनिटरी इन स्पिरिट आहे. ज्याला ते क्वाझी फेडरल बोलतात. ओके. त्यानंतर आपल्या इंडियामध्ये पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे. जसं की आपल्याला माहिती आहे की पार्लमेंट आहे आणि त्या पार्लमेंटमध्ये लोकसभा जे आहे ते इलेक्टेड मेंबर्स बाय पीपल, म्हणजे आपण लोक सगळे जे आहेत त्यांनी इलेक्ट केलेला मेंबर जे आहे तो लोकसभेमध्ये जातो आणि तो आपल्या प्रोव्हिजनमध्ये काय काय कुठले जर लॉ बनवायचे असतील तर ते आपल्या प्रोव्हिजनमध्ये फुलफिलिंग आहेत का, किंवा कोणते असे डिसिजन असतील जे की सेंट्रलकडनं घेतलेले आहेत जे आपल्यावरती इम्पॅक्टफुल आहेत, तर ते इन अ बॅड वे, तर त्याच्यावरती मुद्दा उचलण्याचं काम जे आहे ते रिप्रेझेंटेटिव्ह लोकसभेमध्ये करतात. राज्यसभा जे आहे जे मेंबर्स पीपलसाठी काम करतात ते लोकसभेमध्ये जातात आणि जे मेंबर्स राज्यासाठी काम करतात ते मेंबर्स राज्यसभेत जातात. त्यामुळं ते राज्यासाठी वर्क करतात, त्यामुळे त्यांना राज्य डिसाईड करतं की कोण जाणार राज्यसभेमध्ये, कुठला मेंबर जाणार आपल्या राज्यातला राज्यसभेमध्ये. सो ही जी सिस्टीम आहे ही आपण ब्रिटनकडनं घेतलेली आहे, तर ही आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे. त्याच्या व्यतिरिक्त ज्युडिशियल सुप्रिमसी जी आहे ती आपली अमेरिकन अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनमधून घेतली आहे, ज्याच्यामध्ये ज्युडिशरी जे फायनल डिसिजन आहे तो सुप्रीम कोर्टचा आहे, त्याच्यावरती आपण रिव्ह्यू मागू शकतो आणि आपली ज्युडिशरी जी आहे ती इंडिपेंडंट आहे. तर हे सगळे जे आहे ते आपण ज्युडिशरी सिस्टीम जे आहे ते अमेरिकेकडून घेतलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये फंडामेंटल राईट्स आहेत, जे की आर्टिकल नंबर 14 पासून आर्टिकल नंबर 32 पर्यंत आहेत. एक पार्ट आहे फंडामेंटल राईट्स. जे की आर्टिकल नंबर
14 टू 32 पर्यंत आहे. टोटल 6 आर्टिकल्स आहेत. सॉरी, येस, जे 6 पार्ट्स आहेत, 6 फंडामेंटल राईट्स आहेत असं म्हणू शकतो आपण. ॲक्च्युली 7 फंडामेंटल राईट्स आहेत, बट इथे लिहिलेले 6 आहेत. जे मी शॉर्टमध्ये सांगते. ते टोटल राईट 6 आहेत. तर ते कोणते कोणते आहेत? राईट टू इक्वॅलिटी, जे की आर्टिकल 14 पासून 18 पर्यंत असे त्याच्यामध्ये 4 आर्टिकल्स आहेत, 4 लॉज आहेत. राईट टू फ्रीडम, त्याच्यामध्ये 2 आर्टिकल्स आहेत, 3 आर्टिकल्स आहेत, 19 टू 22. राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, त्याच्यामध्ये 23 पासून 24 पर्यंत आर्टिकल आहेत. राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, त्याच्यामध्ये 25 पासून 28 पर्यंत आर्टिकल्स आहेत. कल्चरल अँड एज्युकेशनल राईट, ज्याच्यामध्ये 29 पासून 30 पर्यंत आर्टिकल्स आहेत. आणि राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज, त्याच्यामध्ये आर्टिकल नंबर 32 आहे. आता हे जे वेगवेगळे राईट्स आहेत ते वेगवेगळ्या गोष्टी साठी आहेत, म्हणजे वेगवेगळ्या काय म्हणू शकतो, वेगवेगळे आपल्याला राईट्स प्रोव्हाइड करतात, लॉज आहेत त्याच्यामध्ये. फंडामेंटल ड्युटी जे आहे ते मी जसं बोललं की फंडामेंटल ड्युटी जी होती ती आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आधी नव्हती. फंडामेंटल ड्युटी जी आहे ते आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये ॲड करण्यात आली. फंडामेंटल ड्युटी जे आहे ते जसं की आपलं जे मिनी कॉन्स्टिट्यूशन आपण म्हणतो त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेली. आर्टिकल अमेंडमेंट 42, जे की 1976ला झाली, त्याच्यामध्ये ॲड करण्यात आली होती. याच्यामध्ये टोटल जे होत्या ते आधी आय थिंक 10 फंडामेंटल ड्युटीज होत्या, ज्या की जे की रेकमेंड केलेल्या स्वरण सिंग कमिटीने. कोणी केलेल्या? स्वरण सिंग कमिटी. स्वरण सिंग कमिटीने इंट्रोड्यूस केल्या होत्या त्या. आणि मग त्या टोटल 10 फंडामेंटल ड्युटीज होत्या. आणि मग नंतरनं 86th अमेंडमेंटमध्ये एक एक्स्ट्रा ॲड करण्यात आली, जी की 2002मध्ये झालेली. आणि 11th फंडामेंटल ड्युटी जी आहे ती ॲड करण्यात आली. ह्या आर्टिकल नंबर 51A अंडर येतं आणि पार्ट 4A येतं. आता जेव्हा पार्ट शिकू त्याच्यामध्ये मी ते एक्सप्लेन करेन. आपल्या कंट्रीला ॲज अ सेक्युलर कंट्री असं म्हणण्यात आलेलं, ते पण फंडामेंटल म्हणजे एका अमेंडमेंटमध्ये म्हणण्यात आलं होतं, जे की 42nd अमेंडमेंट होती, जे की 1976ला करण्यात आली होती. तर त्यानुसार सेक्युलर हा वर्ड आपल्या प्रिएम्बलमध्ये ॲड करण्यात आलेला. तोपर्यंत आपले बिलीफ्स होते सेक्युलर, बट आपण त्याला आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठे मेन्शन नव्हतं केलं. बट त्या सेक्युलरच्या ह्याला धरूनच आपलं कॉन्स्टिट्यूशन बनवण्यात आलेलं आणि तशाच गोष्टी आपण लॉज जे आहेत ते बनवण्यात आलेले. त्यानंतर युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचायझी, म्हणजे आधी जे होतं वोटिंगचं एज 21 होतं, ते रिड्यूस करून 18 करण्यात आलं 1989ला. 1988ला 61st कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीमध्ये, अमेंडमेंटमध्ये. सो नंतर ना सेक्युलर वर्ड ॲडेड इन preamble in
1976 by 42nd Amendment. Okay. Age of voting reduced from 21 to 18 years by 61st Amendment 1988. सिंगल सिटिझनशिप सगळ्यांना माहिती आहे, आपल्या इंडियामध्ये सिंगल सिटिझनशिप आहे. आपल्या इंडियामध्ये काही इंडिपेंडंट बॉडीज आहेत. इंडिपेंडंट बॉडीजमध्ये म्हणजे काय, की अशा बॉडीज ज्याच्यामध्ये पार्लमेंट डिरेक्टली इन्वॉल्व नाही होऊ शकत किंवा त्याच्यावरती का कोणतं डिसिजन घ्यायला पार्लमेंट सेशन्स वगैरे नाही घेऊ शकणार. त्याचा पूर्णपणे जे डिसिजन्स आहेत त्या पर्टिक्युलर त्या बॉडीज घेणार. त्या कोणत्या कोणत्या आहेत? पहिल्यांदा इलेक्शन कमिशन, सेकंड कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, जे काही बिल पास झाले असतील कोणत्या रेल्वे बनवायसाठी आणि त्याच्यासाठी समजा 5,000 करोड रुपीजचा निधी दिला गेला असेल, तर ते 5,000 करोड रुपीज कसं दिलं जातं, तर ते आधी बिल पास केलं जातं की एवढा खर्च येणार आहे, या गोष्टींना एवढा खर्च येणार आहे. जेव्हा ते बिल मग पास होऊन तेवढा निधी दिला जातो, ते काम पूर्ण झाल्यावरती एक ऑडिट बसलं जातं की कशाला किती खर्च झाला, तर ते कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल जे आहे तो करत असतो. ज्याच्यामध्ये एक्सपेंडिचर अँड ऑल गोष्टींमध्ये लक्ष असतं त्यांचं. त्यानंतर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, आणि फोर्थ स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन. म्हणजे UPSC आणि प्रत्येक स्टेटचं जसं की आपलं महाराष्ट्र आहे तर आपली MPSC हे इंडिपेंडंट बॉडी आहे. इमर्जन्सी प्रोव्हिजन, नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज इमर्जन्सी प्रोव्हिजन काय आहे, की आपल्या कंट्रीमध्ये कधी कधी अशा सिच्युएशन येऊ शकतात जेव्हा वॉर होऊ शकतं किंवा इंटरनल ॲग्रेशन क्रिएट होऊ शकतं किंवा फायनान्शियल इन्स्टेबिलिटी येऊ शकते किंवा स्टेटमध्ये गव्हर्मेंट फॉर्म होत नाही आहे, अशा गोष्टी येऊ शकतात. तर त्यावेळेस तिथं स्टेटमध्ये जर गव्हर्मेंटच फॉर्म होत नसेल तर कोण त्या स्टेटला सांभाळणार, हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर ह्या सगळ्यांवरती वेगवेगळ्या इमर्जन्सी आहेत. आपल्या इंडियामध्ये 3 इमर्जन्सी आहे. पहिली आहे नॅशनल इमर्जन्सी, ते आर्टिकल नंबर 352च्या अंडर येते. ज्याच्यामध्ये जेव्हा एक्सटर्नल वॉर, और रिबेलियन, आर्म रिबेलियन झालं असेल
तर हे केलं जातं की मग सगळे फंडामेंटल राईट जे आहेत ते अबॉलिश केले जातात 20 आणि 21 सोडून. मी सारखं हे का सांगते कारण की हा क्वेश्चन येतो. तर 20 आणि 21 हे आर्टिकल सोडून त्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त जे आहे ते सगळं जी पॉवर आहे ती सेंटरकडे जाते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते इमर्जन्सी त्यावेळेस कोणतंही इलेक्शन होत नाही, काही होऊ शकत नाही. सगळं जे ते प्राईम मिनिस्टर आणि प्रेसिडेंटच्या अंडर येतं. त्याच्या व्यतिरिक्त जे आहे बी आहे स्टेट इमर्जन्सी. जेव्हा स्टेटमध्ये कोणतं गव्हर्मेंट फॉर्म होत नाही आहे किंवा एखादं जे गव्हर्मेंट आहे ते गव्हर्नरच्या गोष्टी ऐकत नाही आहे, तेव्हा तिथे प्रेसिडेंट रूल किंवा स्टेट इमर्जन्सी याला म्हणतात, तर ते लागू होतं. त्यानुसार मग सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सगळ्या डिसिजन आहेत ते सेंटरकडे जातात. पूर्ण कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली जी आहे, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आहे, ती पूर्ण अबॉलिश होऊन जाते आणि तिथे पुन्हा इलेक्शन होतं, पुन्हा मेजॉरिटी पार्टी आणि मग त्याचा हेड जो आहे तो CM बनतो, चीफ मिनिस्टर बनतो आणि पुढे सगळ्या गोष्टी तशा चालू होतात. तर जेव्हा म्हणजे फेल्युअर होतं कोणालाही मेजॉरिटी फॉर्म करायला, तर त्यावेळेस ते सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रेसिडेंटच्या अंडर जातात, सेंटरच्या अंडर जातात. आणि थर्ड जे आहे ते आहे फायनान्शियल इमर्जन्सी. थँक गॉड की अजून आपल्या इंडियावरती कधी फायनान्शियल इमर्जन्सी नाही आली आहे. आपल्या कंट्रीचा एक स्टेबिलिटीसाठी एक वेगळं असं अमाऊंट काढून ठेवली जाते. तर सपोज ती अमाऊंटपेक्षा जर कमी पैसे आपल्या कंट्रीकडे राहिले असतील तर याचा अर्थ आपल्यावरती फायनान्शियल इमर्जन्सी आलेली आहे. त्यावेळेस मग जेवढे सरकारी अधिकारी असतात त्यांचे पैसे किंवा पॉलिटिकल जे मेंबर्स असतात त्यांचे पैसे कट केले जातात आणि ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो. तर त्याला म्हणतो आपण फायनान्शियल इमर्जन्सी. लास्ट बट नॉट द लिस्ट, 3 टायर गव्हर्मेंट हे नंतरनं आलेलं आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये 23rd आणि 24th अमेंडमेंट थ्रू. and 73rd and 74th अमेंडमेंट थ्रू, जी की 92ला झाली होती, 1992ला. तर जे काही आपल्याकडे जसं की गावाकडे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असतात आणि स्टेटकडे म्युन्सिपल पार्टी वगैरे, तर सिटीजमध्ये म्युन्सिपल पार्टीज वगैरे. तर हे जे 23rd अमेंडमेंट जे आहे ते गावाकडचं जे ग्रामपंचायत, पंचायत समिती अँड जिल्हा परिषदेविषयी सांगतं आणि 24th अमेंडमेंट जे आहे ती 3 टायर सिस्टीम जी सिटीमध्ये आहे त्याच्याविषयी सांगतं. सो हे असं आपले फीचर्स आहेत. आपली जे कॉन्स्टिट्यूशन आहे जसं आपण बोललेलो होतो की 25 पार्ट्समध्ये डिवायडेड आहे. अँड देअर आर 12 शेड्यूल्स. आय नो आपण लेक्चर स्टार्ट केलेलं तेव्हा आपण हे फंडामेंटल राईट्स वगैरे शिकणार होतो, बट ॲक्च्युली ऑलरेडी हा जो व्हिडिओ आहे तो खूप लेंदी झालेला आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे सगळं शिकणार आहोत आणि प्लस प्रिव्हियस इयर क्वेश्चन करणार आहोत. तर जॉईन करा. आय होप तुम्ही आतापर्यंत जे शिकलाय त्यात बऱ्यापैकी रिव्हिजन झाले असेल. यातले खूप काही इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत जे की खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत तुमच्या एक्झामसाठी. तर ते ध्यानात ठेवा, लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा, पण व्यवस्थित अभ्यास करा. थँक्यू फॉर सेईंग विथ अस. आय होप हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल आणि तुमच्या सगळ्या काही सीडीएस आणि एनडीएच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या रिवाईज झाल्या असतील. अशाच साऱ्या काही व्हिडिओजसाठी किंवा साऱ्या विषयांच्या व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला जर पर्टिक्युलरली कोणती कन्सेप्ट क्लिअर करून हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा.
तसेच सारथी डिफेन्स अकॅडमी हा आपला इंस्टाग्राम हँडल आहे, त्याला फॉलो करा. त्यावरती डेली इन्फॉर्मेटिव्ह रील्स जे आहेत ते आपण अपलोड करत राहतोय. आणि तसेच जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर इथे खाली पत्ता मेन्शन केलेला आहे, तिथे व्हिजिट करा. तो पत्ता आहे सारथी डिफेन्स अकॅडमी, कात्रज, पुणे, महाराष्ट्र. थँक्यू.